जसं की तुम्ही माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बघितले होते की मी आणि मैत्री खूप दिवसानंतर भेटलो होतो. तर खूप दिवसानंतर आज भेटल्यानंतर आम्ही घेतलो होतो मोमोज आणि तेवढ्यामध्येच खूप जोरात पाऊस चालू झालेला होता. आम्ही खूप वेळ पाऊस कमी व्हायचा वेट केलं होतं, पण पाऊस काही कमी झालेलाच नव्हता. म्हणून मी विचार केला की आम्हाला कॅफेमध्ये जायला पाहिजे म्हणून आम्ही गेलो होतो फूडीजमध्ये. फूडीज कॅफेमध्ये मी फर्स्ट टाइम गेली होती आणि तेवढा पण काही चांगला कॅफे नव्हता, ठीकठाकच होता. तिथे थोडा वेळ वेट केल्यानंतर आमचा ऑर्डर आलेला होता आणि आमचा ऑर्डर आम्ही खातच होतो की तेवढ्यामध्ये माझ्या भाऊने तिथे एक कांड केला होता आणि तो कांड काय आहे तुम्हाला मी आताच सांगते, थांबा. आम्ही आता कॅफेमध्ये गेलो होतो रघुवंशीमध्ये आणि यांनी तिथे पूर्ण टेबलवर सॉस आणून ठेवला. आम्ही तिघे जण गेलो होतो. काय म्हणणं आहे तुझं? का म्हटलं त्यानं? शिवाय देत होतं बाई. आम्ही दोघी खूप जास्त हसं कंट्रोल केलं. आता हसत आहोत आम्ही. आम्हाला ना आज बाहेर सुद्धा जायचं होतं, पण पावसामुळे आमचे पूर्ण प्लॅन्स खराब झाले होते, म्हणून आम्ही चुपचाप घरी जाऊन खात होतो मोमोज. तर असं काही होतं मैत्रीचं आणि माझं मीटअप आणि त्यानंतर आम्ही तिघ जण चालले गेलो होतो मार्केटमध्ये, कारण की आम्हाला घ्यायचं होतं थोडंसं सामान जे की समृद्धीला उद्या लागणार आहे. आता उद्या काय आहे काय नाही हे तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच बघायला भेटेल. आमचं सामान वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही जात होतो घरी आणि तेवढ्यामध्येच आम्हाला हे काहीतरी दिसलं. मला परफेक्टली नाही माहिती ह्याला काय म्हणते काय नाही, कारण की मी हे फर्स्ट टाइम बघत आहे यार. जर तुम्हाला माहित असेल की हे काय चालू आहे तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगाल. घरी गेल्याबरोबर आम्ही खाल्लो होतो केक, कारण की आज होता अथर्वच्या फ्रेंडचा बर्थडे आणि त्यांनीच हा केक आणून दिलेला होता प्लस चॉकलेट. आणि तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉग मध्ये बघितलेच होते की मी केली आहे हिलिक्स पिअर्सिंग आणि ते करून ना भाई साहेब माझ्या कानात बहुत जास्त दुखत आहे, पण काय करू शकते. आता एक हफ्ता हा पेन मला सहा लागणार आहे, त्यानंतर पेन तर नाही होणार आहे ना यार. तर आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके बाय.